नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की जी काही नवीन भरती आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक GDSची नवीन भरती आपल्याला पाहण्यात आलेली आहे. तर ती भरती आपण तुम्हाला सांगणार आहे. डाक भवन संसद मार्ग या दिल्लीमधली हे जे सेंट्रल आहे याच्यामधून ही पूर्ण भरती केलेली जाते. तर पहा याच्यामध्ये काय काय आहे याच्यात तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती देतो. GD जे काही आहे याच्यामध्ये आपले जे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये म्हणा किंवा तालुक्यामध्ये म्हणा पोस्ट ऑफिस जे असते त्या ऑफिसमधील ही भरती आहे. तर याच्यामध्ये 2 मेन पोस्ट आहेत. तर त्याच्यामध्ये पहिली पोस्ट आहे जी आहे ब्रांच पोस्ट मास्टर, म्हणजे ज्याला म्हणतो आपण BPM ज्याला म्हटलं जातं त्याला ब्रांच पोस्ट मास्टर म्हणतात. आणि दुसरी एक असते त्याच्यामध्ये जी पोस्ट आहे त्याचं नाव आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर म्हणून, ही दुसरी एक पोस्ट याच्यामध्ये आहे. मित्रांनो, ही भरती खूप मोठी आहे. जवळपास ही भरती 21,000ची निघालेली आहे आणि ही भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये निघालेली आहे. प्रत्येक ठिकाणी ही जागा निघालेली आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी भरू शकता पूर्ण याच्यामध्ये. आणि याची महत्त्वाची म्हणजे या भरतीमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची नाही आहे. ह्या भरती पूर्ण ही 10वीच्या मार्कवर पूर्ण घेतली जाते. पूर्ण ही जी काही भरती आहे पूर्ण 10वीच्या मार्कवर घेतली जाते. आपल्याला फक्त फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतरच ऑटोमॅटिक हे जे काही आहे त्यांच्या याच्यानुसार यांनी पूर्ण मेरिट लिस्ट लावणार आहे. तर त्या मेरिट लिस्टनुसार तुम्हाला हे द्यायचे आहे. तर मित्रांनो, हे पहा याच्यामध्ये 2 पोस्ट मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ब्रांच पोस्ट मास्टर BPM आणि दुसरं जे आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे ABPM हे जे आहेत. ठीक आहे. तर ह्या 2 पोस्ट आहेत. याला आपल्याला काही डिग्री वगैरे याची काहीच गरज नाही आहे. फक्त 10वी तुम्हाला पास होणं अनिवार्य आहे. जेणेकरून तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि या फॉर्मला तुम्हाला अशी अट जी आहे ती मिनिमम तुम्हाला 18 वर्ष आणि मॅक्झिमम 40 वर्ष अशी या 2 याची एज क्रायटेरिया आहे. ह्या 2 एज क्रायटेरियानुसार हे तुम्ही हे फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये कास्टनुसार पण तुम्हाला रिलॅक्सेशन भेटून जाईल. SCमध्ये जवळपास 5 वर्षाचं आहे, OBCमध्ये 3 वर्षाचं आहे. त्यानंतर EWSमध्ये रिलॅक्सेशन नाही आहे. त्यानंतर PWDसाठी 10 वर्षाचं आहे आणि PWD प्लस OBCसाठी 13 वर्ष आणि SC STसाठी हे सगळ्यात जास्त आहे जे की 15 वर्षाचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हे आहे याचं एज रिलॅक्सेशन. त्यानंतर तुम्ही याची जी आहे सध्या वॅकन्सी तुम्हाला कधीपर्यंत आहे आणि कधीपर्यंत नाही तुम्हाला हे मी पूर्ण दाखवतो. हे पहा जवळपास हे वॅकन्सी जी आहे तुम्हाला आता चालू झालेले आहेत फॉर्म भरायला. तुम्ही हे फॉर्म सध्या भरू शकता आणि ह्याची लास्ट डेट जी आहे ह्याची लास्ट डेट तुम्हाला सांगतो. तर हे पहा याचे रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट आहे 10/2/2025 पासून ते 3/3/2025 पर्यंत. आणि याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म जे काही आहे तुम्ही भरणार आहे त्याच्यामध्ये एडिट आणि करेक्शन पण करू शकतो. त्याच्यासाठी पण वेळ दिलेला आहे तो 6/3/2025 ते 8/3/2025 म्हणजे जवळपास हे 2 दिवसाचा कालावधी याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती आहे. तुम्हाला जर याच्या अशा रिलेटेड तुम्हाला बरंच काही आणखीन जर आवडत असेल किंवा व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ वगैरे मी पाठवत असेन. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.